वरोरा शहरातील प्रभाग क्रमांक 7 व 8 मधून जाणारा नाला जवळपास वर्षभरापासून साफ करण्यात आलेला नसल्याने परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः त्रस्त झाले आहे। नाल्यात साचलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे। स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नांकडे नगर परिषद प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे। प्रभागातील नागरिकांच्या मते या समस्येबाबत स्थानिक नगरसेवकांनी अनेक वेळा नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन नाल्याची साफसफाई करण्याची मागणी केली, मात्र प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे। मुख्याधिकारी वारंवार आश्वासने देत असले तरी प्रत्यक्षात काम होत नसल्याने तारीख पे तारीख देण्याचीच भूमिका घेतली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। प्रभाग क्रमांक 7 व 8 मधील बहुतांश नागरिक झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास आहेत, त्यामुळे प्रशासनाकडून या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। शहरातील काही कॉलनी भागांमध्ये स्वच्छता, नाल्यांची साफसफाई आणि इतर नागरी सुविधा वेळोवेळी पुरवल्या जातात, मात्र आमच्या भागात घाण, दुर्गंधी आणि डासांचा विळखा कायम असल्याने नागरिकांमध्ये भेदभावाची भावना निर्माण होत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले। नाल्यातील साचलेली घाण, कचरा आणि गाळ यामुळे पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे। सध्या देखील परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या जाणवू लागल्या आहेत। डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजारांचा धोका वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना मुख्याधिकारी साहेब, आम्ही जनावर नाही माणसं आहोत, आम्हालाही स्वच्छ आणि निरोगी वातावरणात जगण्याचा अधिकार आहे असा भावनिक सवाल उपस्थित केला आहे। स्वच्छतेचा प्रश्न हा केवळ एका भागाचा नसून संपूर्ण शहराच्या आरोग्याशी निगडीत असल्याने प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेऊन नाल्याची साफसफाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान नगर परिषद प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही परिसरातील नागरिकांकडून देण्यात येत आहे। त्यामुळे आता प्रशासन या गंभीर प्रश्नांकडे कितपत गांभीर्याने पाहते याकडे वरोरा शहरवासियांचे लक्ष लागले आहे।